नमस्कार मंडळी. आता प्रत्येकाच्या घरी गणपती बसले आहेत आणि मोदकाचे नवनवीन प्रकार करणे चालू आहे. तर आज मी पण अशाच प्रकारचे छान असे मोदक बनवणार आहेत, गूळ आणि खोबरा किसचे. त्यासाठी गूळ छान असा चिरून घेतला, कढईमध्ये थोडं पाणी घालून त्याचा पाक करून घेतला. आता त्या पाकामध्ये जितका खोबरा किस बसेल तितका टाकून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपलं सारण तयार करायचं आहे. सारण थंड झालं की कणकेचा छोटा गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीने पारी करून घ्यायची आणि हातानेच अशा कळ्या पाडून घ्यायच्या. बघा किती छान अशा कळ्या पडलेल्या आहेत. आणि आता यामध्ये हे सारण भरायचं. छान असं प्रेस करून मस्तपैकी याचं असं तोंड बंद करून छान असा मोदक तयार होतो. बघा किती छान असा मोदक बनवलेला आहे मी. करायला अगदी सोपे आहेत, नक्की करून बघा. अशा पद्धतीने मी 21 मोदक तयार केले आहे गणपती बाप्पासाठी. आता छान असे तेलामध्ये हे तळून घ्यायचे आहे. बघा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. बघा मस्तपैकी आपले मोदक तयार आहे. आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.